हाय फ्रेंड, कसे आहेत सगळे? मजेतच असते. चला आज बनवूया पॅटीस आलू पॅटीस बनवूया मस्तपैकी. आता इथे मी मैदा घेतलेला आहे, पाव किलोच्या कमीच आहे मैदा, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मस्तपैकी. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचे, मोठा 2 चम्मच मी टाकले, चम्मचभर तेल टाकले त्याच्यामध्ये. आणि आता हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मस्त, म्हणजे पहिलं ना पूर्ण तेल आहे ना पिठाला लावून घ्यायचं ते मैद्याला. आणि तर मैद्या आपण याला गव्हाच्या पिठासंग बी बनवू शकतो, पण मैद्यामध्ये जसं जाळ्या म्हणजे पतले पतले हे बनतात ना, तसं ते बनणार नाही म्हणून. आणि इकडे सॉरीवर का माझ्याकडे स्टँड नाही आहे, म्हणून मी डाळीच्या डब्यावर ठेवले, म्हणून मी तसा मोबाईल ठेवून मी पीठ मळायला घेतले. हे बघा, असं करून मळून घेऊया पीठ. हे बघा, थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. पहिलं तेलात मळायचं, मग पाणी टाकून मळून घ्यायचं. पाणी टाकून मळून घेतले, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आता पीठ. बघा, आणि पाणी लागेल तितकं टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की आपल्याला जास्त कडक बी नाही करायचं आहे आणि जास्त हे पण नाही करायचं, पतलं पण नाही करायचं, मध्यमच पीठ मळायचं आहे. आता आपण पूर्ण पीठ मळून घेतलं आहे बघा मस्तपैकी. छानपैकी मळून घ्यायचं आहे पीठ. आणि कोणी हे पॅटीस आपण दुकानातून आणून खातो, कोणी घरी बनवते, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जास्त करून समोसा, पॅटीस, वडापाव हे जास्त करून घरीच बनवते. मला घरीच बनवायला आवडतं, बाहेरचं नाही आवडत, आणि मला बाहेरचं खायला पण नाही आवडत, कारण की आम्ही घरी होतो त्या दिवशी बनवले हे मी. काल मी घरी होते ना, तर मी काल बनवलेलं आहे हे. व्हिडिओ आज सोडते, लेट झाला आहे मला व्हिडिओ सोडायला. मस्तपैकी बघा किती मस्त छान उंडा झाला आहे तयार. आता याला आपण मस्त मळून घेऊया, एकजीव करून घेऊया छानपैकी पिठाला. एकदम सॉफ्ट आणि एकदम नरम करून घ्यायचं मस्तपैकी. आता आपण झाकण देऊया, त्याच्यावर झाकण ठेवून देऊया, त्याला साईडला ठेवून देऊया. तर आता इकडे आपण मसाला बनवायला घेऊया. कढाईमध्ये तेल टाकलं आहे, तेलामध्ये आपण टाकायच्यात हिरवी मिरची टाकली मी फक्त एकच. इकडे बघा मी मसाले घेतलेत, 12 मिसरीचे मसाले घेतलेत. आपण काही बी टाकू शकतो, पण मी सांगते धनिया पावडर, लाल मिरची पावडर, अजून जिरा पावडर आणि हे मेन तर त्याच्यामध्ये बडीशोप पावडर आहे, हे घ्यायचं आहे. आणि बाकीचं नमक मीठ आपलं तर घरच्या घरी तुम्हाला माहितीच असते काय टाकायचं काय नाही. झालं. आता इकडे कढाईमध्ये आपण टाकून घेऊया, मस्तपैकी सगळं भाजायला घेऊया, मिक्स करायला घेऊया. हे असं मस्त लाल होऊन द्यायची आपल्याला या बडीशोप. आता बटाटे हे टाकूया. एका हाताने मी कॅमेरा धरते ना, म्हणून मला हे होत नाही. मला मागवायचं आहे, पण मला मागवणंच होईना आहे, टाईमच भेटणार नाही आहे, नाही तर मी जाऊन मार्केटमधून घेऊन येईन. आता हे सगळे मसाले हे मी एकदमच टाकून दिले आणि असं हे करून घेतलं, थोडं स्किप केलं आहे मी. असं मी दाबून वाटाणे हे टाकून हे करून घेतलं. कोथिंबीर टाकली आहे मस्तपैकी. पॅटीसचा मसाला आपण बनवून घेऊया पटापट. आता झाला आहे मसाला तयार आपला, गॅस बंद केला आहे. आता हा मसाला आपण थंड व्हायसाठी काढून ठेवूया साईडला. आता इकडे आपला साठं बनवून घ्यायचं आहे. आता हे साठं बनवणं जरुरी. हे तेल घेतलेलं आहे मी. आता हे तेलामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे. कॉर्नफ्लॉवर म्हणजे आता मक्याचं पीठ असतं, हे सफेदवालं मक्याचं पीठ असतं, आपल्या मराठी भाषामध्ये मी सांगते, म्हणजे चोचले. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. आपण
मैद्याचं बी करू शकतो आणि याचं पण करू शकतो, गव्हाच्या पिठाचं. असं करून घ्यायचं, गव्हाच्या पिठाचं बी करू शकतो, मैद्याचं बी करू शकतो. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. स्किप बी करू शकता तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर. पण मैद्याचं साठं बनवायचं असं. ठीक आहे, मी मैदा सांगते तुम्हाला. मी तर कॉर्नफ्लॉवरचं केलं तर तुम्ही मैद्याचं करा. ठीक आहे, हे असं बनवून घ्यायचं पतलं पतलं मस्तपैकी. क्रीमसारखं झालं पाहिजे एकदम छानपैकी एकजीव करून घ्यायचं त्याचा. हां, एकदम मस्त झालं आहे, दिसतंय छान झालं एकदम. आता आपण त्याला हे करूया. मला आता मिक्स पिक्की झालेलं आहे, तर हे आपण साईडला ठेवूया आणि आपण पीठ घेऊया. आता हे पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे. मस्तपैकी 2 ओंडे करून घेऊया आणि लाटून घेऊया. हे आता मी लाटून घेते आहे. असं चपात्या लाटल्यावर लाटून घ्यायच्या, पण पतल्या लाटायच्या एकदम. हे बघा, पतल्या लाटून घेतल्या. 4 लाटायच्यात आणि 4 एकावर एक ठेवून ते साठं बनवले ना ते लावून घ्यायचं. हे बघा, मी 4 ते लावले, तुम्हाला दाखवते. स्किप केले काहून की मला ठेवायला हे नाही आणि काय हाताने होत बी नाही कॅमेरा हे पकडून, म्हणून मी स्किप करते. पण मी तुम्हाला बोलून सगळं सांगते. आणि हे 4 असं एकावर एक ठेवल्यानंतर हे असं करायचं. आणि हे काळं काळं दिसते ते कोथिंबीर मी याच्यावर कापली होती ना कोलपाटवर, ते चिपकलेली. तुम्हाला वाटतं की काय. आणि हे असं चौकोनी आकार द्यायचा, म्हणजे पराठ्याचा सारखा आकार द्यायचा त्याला मस्तपैकी जोडून ठेवायला. ठीक आहे, आता हे आपलं तो कोलपाट मी साईडला ठेवला आहे माझं. हे असं चौकोनी केलं. आता याला लाटून घ्यायचं आपल्याला. खास्त याला लाटून घ्यायचं आणि त्याला कापलं आहे मी, ते बी स्किप केले, सॉरी. चौकोनी आपल्याला पहिलं लाटायचं आणि त्याचे 4 भाग करायचे. हे असं आणि हे असं ठेवून जॉईंट करून घ्यायचं आणि हे असं करून सोडायचं. खूप स्किप केलेलं आहे म्हणून सॉरी बरं का. थोडंसं म्हणजे आपलं डोकं बी लावतं त्याच्यामध्ये, लावा तुम्ही. आणि एकदम मीडियम गॅस ठेवायचा तेलावर, कारण की हे म्हणजे 4 पुडदा असतात ना, ते मस्तपैकी तळल्या गेले पाहिजे म्हणून. आता याला चांगलं मी ते हे होऊन देते. छानपैकी तळतात आहे. आता आपण याच्यामध्ये दुसरी बाजू आणि चांगलं पुडदे सुटा लागले ना की तेलाचा गॅस फास्ट करायचा, म्हणजे ते पुडदे सगळे सुटतात. स्लो गॅस करू, पहिले तळू घ्यायचं छानपैकी. असं तळवायचं, एक एक करून मी तळून घेते. एवढा असे पुडदे सुटतात. ते बघा किती छान पुडदे सुटलेले तुम्हाला दिसत असते. ते बघा कसे पुडदे सुटले. आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरलेली आहे पुडदामध्ये. आणि मी माझ्या मिस्टरांना खायला दिले, त्यांना विचारते कसं झालं आहे. ते बोलतात ते खूप छान झालं आहे. त्यांनी ते खाल्लं आहे, मी पण खाल्लं आणि माझा व्हिडिओ इथं संपला आहे. बाय. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असतं नक्की कमेंट बी करून सांगा की काय झालं.